शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. नमस्कार. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर 113व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेच्या लेखिका आहेत डॉक्टर विजयाताई वाड. मराठी साहित्यात सन्मानाचं स्थान म्हणजे विजयाताई वाड. ह्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत आणि शिक्षण तज्ज्ञ असून बालसाहित्यात त्यांनी भरपूर काम केलं आहे. त्या 10 वर्ष विश्वकोशाच्या अध्यक्ष होत्या. त्यांची 154हून जास्त पुस्तकं प्रकाशित आहेत. 50हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेत. 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांना सामाजिकरित्या जागृत करण्याचं महान कार्य केलंय. महाराष्ट्रात 48हून अधिक शाळा काढल्या आहेत त्यांनी. त्यांना इतकी पारितोषिकं मिळाली आहेत की ती मोजताही येणार नाहीत. विजयाताईंच्या कथा मला शब्दफुलेवर सादर करण्याची संधी मिळाली आणि आपल्या श्रोत्यांना त्या कथा ऐकायला मिळणार आहेत याचा मला भरपूर आनंद आहे. तर विजयाताई, आपलं खूप मनापासून आभार. तर आज आपण ऐकणार आहोत गोष्टींचं घर या कथासंग्रहातील कथा. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत नवचैतन्य प्रकाशन. कथा स्त्री आणि स्त्री. ऐकूयात. तू मुली बघायला नकार का देतोस मकरंद? उषाने आपल्या मुलास विचारलं. आता डॉक्टर झालेला, सुपर स्पेशालिटीने सज्ज असलेला, जेथे जेथे बांधिलकी, अटॅचमेंट आहे तेथे तेथे मान सन्मान मिळवणारा राजबिंडा तरुण मुलगा मुलगी बघायला नकार देतो म्हटल्यावर आईला प्रश्न पडणारच ना. वयही लग्नायोग्य किंवा थोडं अधिकच, म्हणजे 30 वर्ष. आई, तसं सॉलिड कारण काहीच नाही. मग लिक्विड तरी असेल ना? आईच्या विधानावर तो किंचित हसला. तुला कोणी आवडते का? तिने सूचक प्रश्न विचारला. तो सावध झाला. असेल तर सांग मोकळेपणी. आई, आवडते ग एक मुलगी. डॉक्टर आहे, स्त्री रोगतज्ञ. पण मला विचारणं जमत नाही. घाबरतोस का? सॉर्ट ऑफ. खूप नर्वस होतो ग मी. मग आता? तेच कळत नाही ग आई. तू सांग ना, काय करू? मी विचारू का? आईच्या ह्या प्रश्नावर तो गांगरला. तू तेवढ्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणार? नको आई. तिचं मन वाचता नाही आलं मला. उगाच नाही म्हणाली तर सीन क्रिएट होईल. अरे वेडी आहे का मी तिथे विचारायला? मग काय करशील? तू ओळख तर करून दे, पुढचं मी बघते. आई, काय बघतेस ते सांग. मला सगळं ठाऊक हवं. त्याचा स्वर आग्रही होता. बरं, तिचं नाव काय आहे? ऋतुजा. ऋतुजा दिवेकर. छानच आहे रे नाव. मुलगी पण छान आहे. आवडेल तुला बघता क्षणी. खरं की काय? आईच्या प्रश्नावर तो एकदम उठला. त्याने आपला टीपॉयवरला मोबाईल आणला. व्हॉट्सअप उघडलं. आई, ही बघ ऋतुजा, कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंटेशन करते. ती बघतच राहिली. अरे, ही ऐकणारी माणसं गोरी आहेत रे, ती म्हणाली. आई, कॉन्फरन्स जिनिव्हातली आहे. अरे बापरे, हुशारच दिसतेय. खूप. म्हणूनच तर भीती वाटते. भीती कसली? माझा मुलगा MS MCH आहे. कमी का शिकलाय? शिवाय गोल्ड मेडलिस्ट. कमी का हुशार आहे? ती हुशारली. आपल्या लेकराचा अभिमान प्रत्येक आईला असतो. खरं की नाही प्रिय श्रोत्यांनो? अगं आई, मी तिच्या इतका संभाषण चतुर नाहीये, पण ऑपरेशन एक्सपर्ट तर आहेस ना. मग झालं तर. शिवाय देखणा. तू नाकेला आहेस. ती नकटी दिसतीये, पण ठसका क्वीन वाटते. ठसका क्वीन. नाव छान आहे.
तो खुश वाटला. मग उद्या मी तयार राहते इस्पितळात यायला. चालेल ना? चालेल. दोघांनी संध्याकाळची जेवणं आटोपली. तो त्याच्या संगणकावर स्थिर झाला, कार्यमग्न झाला आणि ती तिच्या आवडत्या सिरियल्स बघत राहिली. सकाळी ती छानशी तयार झाली. ब्रेकफास्ट करून ते दोघं इस्पितळाकडे रवाना झाले आणि ती भेटली की कॉरिडॉरमध्येच. गुड मॉर्निंग मकरंद. गुड मॉर्निंग ऋतुजा. ओळख करून देतो हां, माझी आई मिसेस उषा फडके. हिचा स्वतःचा गृहउद्योग आहे. आदिवासी महिलांना घेऊन ती गोधड्या तयार करते, त्यांना रोजगाराची संधी निर्माण करते. हां, तुझ्या आईना मी चांगली ओळखते. गेल्याच रविवारी वृत्तपत्रात त्यांचा केवढा मोठा परिचय आणि फोटो आला होता या आगळ्या वेगळ्या कामासाठी. थँक्स ऋतू. आई, ही ऋतुजा दिवेकर, स्त्रीरोगतज्ञ आहे. खूप पॉप्युलर आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. आवडली बरं का मकू मला? काही माणसं प्रथम दर्शनीच आपली वाटतात. ऋतुजाही तशीच वाटते मला. ऋतू, तू घरी ये ना लवकर. आता छान हिवाळा आहे. एक नाजूक पश्चिम शाल देते तुला. उषा आपुलकीने म्हणाली. हो, नक्की येते. उद्याच येऊ का मकरंदची आई? उद्या ना माझा ऑफ आहे. अशी ती घरी आली आणि घरच्या सारखी झाली. मकरंद इस्पितळात असल्याने दोघीच दोघी होत्या. छान आहे घर तुमचं. तुम्ही ना या क्विल्ट्स लावून भिंतींना एक वेगळंच सौंदर्य दिलंय बरं का मकरंदची आई, ती म्हणाली. मकरंद आवडतो का ग तुला? किती सहज विचारलं उषानं. हो, खूप आवडतो. नवरा म्हणून आवडेल? नवरा म्हणून आवडेल का? मी मकूची आई मागणी घालतेय तुला. ऋतुजाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मकरंदच्या आईचे हात हाती घेऊन ती म्हणाली, त्याला माझ्यापेक्षा सरस बायको मिळेल मकूची आई, खूप सरस. तुझ्याहून सरस कोणीच नकोय मला ऋतुजा. तू आवडतेस त्याला. आय एम अ डिवोर्सी आई. 5 वर्षाचा मुलगा आहे मला. हे ऐकून उषाताई सुन्न होतील असं वाटलं तिला, पण त्या सहज होत्या. मकूचे बाबाही संन्यास घेऊन वयाच्या 29व्या वर्षी हिमालयात गेले ऋतू. मकू बाळ 5च वर्षाचा होता तेव्हा. त्याला ह्या हाताने वाढवला, मोठा केला. माझ्यासाठी तुझा बाळ हा अडथळा नाही. तिथे घटस्फोटाची काय कथा? ती बघतच राहिली. तुम्ही फार मोठ्या मनाच्या आहात उषाताई. बरं, मला एक सांग, मकूला हे सारं ठाऊक आहे? हो आहे, पण तुम्हाला सांगायला कसरत होता. मग प्रश्नच मिटला. त्याची तयारी असल्यावर अडथळाच नाही. मकरंदची आई, तो पंजाबी होता, पण मारझोडीवर यायचा आणि मग पुरे ग. स्त्रीनं स्त्रीचं दुःख टिपावं नि न बोलता गिळून टाकावं. मला मोकळं होऊ द्या आई. आयुष्य पडलंय मोकळं व्हायला. आता छान चलतचित्र बघत चहा पान करू. मी मस्तानी थालीपीठ नावाचा मस्त पदार्थ करून खिलवते तुला. अगं बेटा, दुःखाचे पर्वत कोसळले तरी परत सटकन उभी राहते ना ती स्त्री. तू बघ ना, कर्जाला कंटाळून शेतकरी जीव देतो, पण त्याची बायको पदर खोचून पिल्लांची मायबाप होते. स्त्रीनं स्त्रीला समजून घ्यावं इतकी माफक अपेक्षा ठेवू दोघी. ओके? दोघी हसल्या आणि हसता हसता एकमेकींच्या झाल्या. कथा स्त्री आणि स्त्री. लेखन डॉक्टर विजया वाड. आवाज सुजाता. मित्रांनो, एक छोटीशी आठवण. तुम्ही जर आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पॉडकास्ट ॲपवर तुम्ही जर ऐकत असाल तर तिथे मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल किंवा जर हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल
तर नक्की करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन आलेली कथा लगेच कळेल. तुम्ही लाईक्स आणि कमेंट केलं तर मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. डॉक्टर विजयाताई वाड यांच्या आणखी कथा तुम्हाला ऐकायला आवडतील का? मला जरूर कळवा. आणि ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या रसिक मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना जरूर शेअर करा आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता shabdafule@gmail.com. फेसबुक पेज शब्दफुले, इथे तुम्ही मला DM करू शकता. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. तर ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद. संगतीने ओलांडला अवघड घाट, संगतीने ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट, तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकमेका वाटलं वाटलं, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. असं म्हणतात, एका महान शिक्षकासोबतचा एक दिवस हा 1000 दिवसांच्या अभ्यासापेक्षा चांगला असतो. चांगल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम बाहेर कसं आणावं हे चांगलं माहीत असतं. अशीच कथा आपण ऐकणार आहोत शब्दफुलेच्या 68व्या भागात. कथा मॅडम, लेखन अरविंद शेलार, आवाज सुजाता. तर नक्की ऐका शब्दफुले मराठी पॉडकास्ट. कुठे? शब्दफुले यूट्यूब चॅनल, स्पॉटिफाय, ऍपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, Amazon म्युझिक, विंक म्युझिक आणि सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर.